मला कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी जरा प्लेस चेंज करत होतो. एक 2 मिनिटं मी सुरुवात करतो. प्रवीण सर, करायची ना सुरुवात? हो, करूया. हा. ओके, करू सुरुवात. हो. स्टॅटिक येत आहे माझं. माझा येतोय आवाज? हां, ओके. तर नमस्कार, मी प्रवीण डाबले. अक्षर मानव वाचन अड्ड्यावरती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज अक्षर मानव वाचन अड्ड्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा आपण एक पूर्ण आठवड्याभराचा कार्यक्रम करत आहोत, ज्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृती आणि गोष्टी आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत, बघणार आहोत, अनुभवणार आहोत. याच्यामध्ये अ, आज आपण कविता ऐकणार आहोत. उद्या आपल्याला कथा ऐकायच्या आहेत. नंतर काही नाट्यप्रवेश आहेत. नंतर काही कलाकार आणि लेखकांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना वाचन अड्डा सुरू कुठून झाला, कुणी केला आणि त्याच्यामधून त्या अड्ड्यामधून कसं काय हे कार्यक्रम सुरू झाला, या सगळ्याबद्दलची याची माहिती किंवा या सगळ्याबद्दलच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वाचन अड्डा ज्या मंडळींनी सुरू केला ते दीपेश मोहिते, निलिमाताई, निलिमा पगारे आणि अमित मंगल यांना मी या ठिकाणी बोलण्यासाठी पाचारण करणार आहे. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी दीपेश दादांना पहिल्यांदा विनंती करतो की त्यांनी कृपया सुरुवात करावी. दीपेश दादा, ओव्हर टू यू. दीपेश दादा. निलिमाताई आहेत ना? हॅलो. हॅलो. बहुतेक निलिमाताई जॉईन झाल्या नाहीयेत सर. दिसत नाहीयेत. अमित दादा आहेत का? अमित मंगल. हा, ठीक आहे, मी बोलतोय. येस, येस, येस. आवाज स्पष्ट येतोय माझा? हो, कल्पना यांना पिन करा ना. ते किरण ताईंना सांगा ना. किरण ताई, प्लीज. नाही नाही, तुम्ही करू शकता. मला ते दिसत नाही आहेत. आता मी पण करेन. ओके. कुठे बरं? हा, ओके. येस, येस. या या. तर बरोबर. नमस्कार हम्म. सर्वांच्या अक्षर मानव वाचन अड्ड्यामध्ये. मी अमित मंगल, अक्षर मानव परिवारातर्फे आपला सर्वांचं स्वागत करतो. जसं प्रवीण दामले सरांनी सांगितलं की वाचन अड्डा कसा सुरुवात झाला, याची का गरज पडली. अं, तर पूर्वी असं व्हायचं की घरातले आजी असायचे, आजोबा असायचे. संध्याकाळचं जेवण झाल्याच्या नंतर सगळं कुटुंब, घरातली लहान मुलं, नातवंड वगैरे त्या आजी आजोबाजवळ बसायचे गोल रिंगण करून. आणि आजी त्यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये जेवढे काही अनुभव घेतले असतील, जे काही खाचखळगे त्यांनी अनुभवले असतील, ते ओरिजिनल आणि असे रफ अनुभव गोष्टीच्या स्वरूपात आपल्या नातवंडांना, लहान मुलांना ते सांगायचे. एक प्रकारे ते कल्चर असायचं, एक प्रकारची ती संस्कृती असायची. आणि त्याच्यातून आजच्या युगामध्ये आपण त्याला स्टोरी टेलिंग म्हणतो. ते भारतीय संस्कृतीमध्ये पहिलेपासून रुजलेल्या होत्या त्या गोष्टी. आजीच्या भोवती, आजोबाच्या भोवती सर्व मंडळी लहानपणापासून गोष्टी ऐकत ऐकत मोठे व्हायचे. आणि त्यांच्या सोबत मोठे होत असताना त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या आजी आजोबाकडून आलेली असायची. ती शिदोरी त्यांच्याकडे असायची. परंतु
मोबाईलच्या या युगामध्ये, कम्प्युटरच्या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये झालं असं की अं, खूप सारा डेटा, खूप सारी माहिती आपल्याला एका क्लिकवर, एका एका क्लिकवर तुम्हाला खूप सारी माहिती तुम्हाला मोबाईलवर सापडून जाते. परंतु या माहिती जालामध्ये योग्य माहितीचं कसं आकलन करावं आणि योग्य दिशेला मानव समाज कसा घेऊन जावा, याचा जरासा थोडासा गोंधळ झालेला दिसतोय समाजात. त्यामुळे 4 वर्ष आधी अं, अक्षर मानवचे संस्थापक राजन खान, ज्यांना आम्ही प्रेमाने आणि खान बाबा सुद्धा म्हणतो, त्यांच्या डोक्यातून ही कृती आली की आपण एक काम करायचं, रोज संध्याकाळी किंवा रात्री दिवसभराचं सगळे काम, संध्याकाळचं जेवण, सगळे आवरासावर झाल्याच्या नंतर मोबाईलच्या स्वरूपामध्ये एक काहीतरी लिंक वगैरे तयार करून त्या लिंकवर महाराष्ट्राच्या देशातल्या कानाकोपऱ्यातील लोक जमा होतील आणि त्या लिंकमध्ये आपल्यातलाच एक कुठलं कोणीतरी सदस्य, त्याला आवडेल ते पुस्तक, त्याला आवडेल त्या पुस्तकातलं एखादं पान, त्याला आवडेल ती कविता, त्याला आवडेल त्या साहित्याचा प्रकार, तो त्या जमलेल्या सर्व लोकांच्या मध्ये तो वाचून दाखवणार, अभिवाचन करणार आणि हळूहळू सर्व लोक त्या कल्चरमध्ये मिक्स होणार, त्या प्रवाहामध्ये वाहत येणार, असं ते ठरलं होतं. आणि आज त्या आयडियाला, आज त्या योजनेला आज 4 वर्ष होत आहेत. खरं तर हे अगदी पोटावर मोजण्या इतक्या लोकांपासून सुरुवात झाली होती. सुरुवातीला फार अल्प प्रतिसाद मिळायचा. कधी कधी 5 लोक असायचे, कधी कधी 10 लोक असायचे, कधी कधी 3-3, 4-4 लोक असायचे. फार जास्त एखाद्या दिवशी प्रतिसाद नसला, सण वगैरे असले, मग त्या दिवसा कार्यक्रम हा रद्द करून तो पुढच्या दिवसाला ठेवायला लागायचा. परंतु हळूहळू या कार्यक्रमात या वाद्याला लोकांकडून कौतुक व्हायला लागलं. प्रतिसाद मिळतो. आणि आज या रोपट्यात 4 वर्ष आधी लावलेल्या त्या बीजाचं आज सुंदर एक रोपटं तयार झालं. आणि तुम्ही सर्व या वाचन अड्ड्याच्या परिवारामध्ये सामील झालं, त्याबद्दल मी अक्षर मानवकडून तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो. पुढचे सूत्र मी प्रवीण दामले यांच्याकडे सोडतो. प्रवीणजी. दीपेश दादा. हॅलो प्रवीण सर. हा दीपेश दादा, तोपर्यंत तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा ना. दीपेश सर. नमस्कार सर्वांना. आणि अमित दादा धन्यवाद. 4 दिवसानंतर तुमचं दर्शन झालंय वाचन अड्ड्यावर. आणि दीपेश दादा आणि निलिमाताई यांनी खूप कष्ट घेऊन गेली 3 वर्ष हे बाळ वाढवलेलं आहे. निलिमाताई आल्या आहेत का? आल्या असतील तर मला त्यांना पाचारण करायचं आहे बोलण्यासाठी. मला ते दिसत नाही आहेत का? हो, आहे आले आहे आले. आले, खूप महत् ओके. प्रयासाने आले. हो, हो, आम्ही पण आलो. तर मी निलिमाताईंना विनंती करतो की तुम्ही तुमचं मनोगत सादर करा. मला ओव्हर वाटतं टू निलिमाताई. अमित दादांचं झालं का मनोगत? हो, हो, त्यांचं झालं. ओके. अमित दादा आणि दीपेश दादांनी मला वाटतं सांगितलंच असेल की कशा प्रकारे वाचन अड्डा सुरू झाला. आणि मला असं वाटतं की असं होतं ना, कोणतीही चांगली गोष्ट घडायची असेल तर सगळे योगायोग जुळून यावे लागतात.
तसं दीपेश दादाने आम्हाला एक पुस्तक दिलं होतं, दोघांनाही, अमितला मला. एक टप्पा आउट हे तन्वीर सिद्दीकीचं, आणि तिघांकडे हे पुस्तक होतं. आणि करोना काळामध्ये बऱ्याच जणांचं ऑनलाईन उपक्रम चालू होते. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की का नाही आपण हा उपक्रम चालू करावा. आणि जवळजवळ एक अर्ध्या तासाच्या अंतराने आम्ही दीपेश दादांना फोन केला, मी पण आणि अमित दादांनी पण. आणि मग ऑनलाईन अड्डा आपण चालू करावा. अड्डा हे नाव तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. आणि मग दीपेश दादांनी ही कल्पना छान उचलून धरली. आणि मग राजन खान सरांना आम्ही विचारलं, ते म्हणे अरे वा, खूप छान आयडिया आहे, आणि मग तुम्ही सुरू करा हे. आणि एक टप्पा आउट या पुस्तकापासून सुरू झालेला प्रवास आज अव्याहतपणे चालू आहे. जवळजवळ 50 ते 60 अभिवाचक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जवळपास तेवढीच पण दुपटीने पुस्तकं आपण वाचली आहेत. अगदी भयकथा म्हणू नका, विनोदी कथा म्हणू नका, नाटकांची पुस्तकं म्हणू नका, जीवनचरित्र म्हणू नका, ही सगळी पुस्तकं आपण वाचलेली आहेत. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षी अभिवाचन स्पर्धा सुद्धा घेतली होती, आणि त्याचे राऊंड्स मला वाटतं 5 ते 6 महिने चाललेले. आणि सगळ्यांना खूप छान छान अभिवाचक आणि कथा पुस्तकं त्यामध्ये ऐकायला मिळाली. मी खूप समृद्ध होत गेले, एक अभिवाचक म्हणून, एक वाचक म्हणून, या वाचन अड्ड्यामुळे. आणि जे आपण म्हणतो नेहमी, प्रवीण दादांचं फार आवडतं वाक्य आहे की आपल्याकडे वाचन आणि पाचन पण होतं, की त्याच्यामुळे सुद्धा खूप 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 समृद्ध व्हायला होतं. की किती एखाद्याचं ज्ञान असावं, आणि किती काय काय आपण त्यातून घ्यावं, किती पुस्तकं लोक वाचतात. अर्थात आमचं अल्पच वाचन आहे, परंतु या वाचन अड्ड्याने भरपूर मला समृद्ध केलं. पण कधी कधी मला, मी जेव्हा अभिवाचन सुरुवातीला करायचे, आताच दीपेश दादा म्हणाला की, आणि प्रवीण दादा पण म्हणाले की खूप कष्ट घेतले. खरोखरच ते कष्ट अगदी फावडा गमेले उचलण्याचे नव्हते, परंतु ते मेंदूचे कष्ट होते. आणि अभिवाचक आदल्या दिवशीपर्यंत मिळायचं नाही तेव्हा आम्हीच तयार व्हायचो. आणि जेव्हा अगदी ऐन वेळेला पुस्तकं वाचायची वेळ यायची, तेव्हा आमच्या अभिवाचनाची कसोटी असायची. कारण जेव्हा मी आपण नॉर्मल पुस्तकं वाचतो ठीक आहे, विनोदी पुस्तकं वाचतो हे ठीक आहे, पण जेव्हा स्त्रीवादी पुस्तकं वाचतो आणि एखादं गंभीर पुस्तक वाचतो, तेव्हा मात्र त्याचं वाचन अगोदर व्हायला हवं हेही कळायला लागलं. तशी मला 2 थकवणारी पुस्तकं होती. एक राजन खान सरांचं चिमूटभर रोडीबाज आभाळ, आणि अमृता प्रीतमचं बंद दरवाजा. प्रवीण दामलेंनी मला तेव्हा, दादांनी फार मला सूचना केल्या होत्या तेव्हा, की अमृता प्रीतमची कादंबरी वाचताना पहिल्या वाक्याचं अर्थ हा 10व्या वाक्याला लागतो. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना आपल्याला फार काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. आणि मग त्या दृष्टीने तो प्रवास चालू झाला. आणि अभिवाचन करताना, अभिवाचक ऐकताना, श्रोते म्हणून ऐकताना आपल्यामध्ये खूप 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 बदल होतात, हे सगळ्यांनीच अनुभवलेलं असेल. हा वाचन अड्डा निरंतर असाच चालू राहो. आपल्या आणि आताची जी नवीन कार्यकारिणी आहे, अतिशय मेहनत घेत आहे. खूप सगळेजण अगदी समरसून काम करतायत. वर्धापन दिनाचं इव्हन आमच्या लक्षातही नव्हतं. वर्धापन दिन साजरा करायचा ही नवीन कार्यकारिणीची कल्पना, आणि तो कार्यक्रम कसा करायचा, त्यासाठी ऑनलाईन मीटिंग घ्यायच्या, कुणाकुणाचं काय करायचं, हे सगळं नवीन कमिटीने अतिशय सुव्यवस्थित आणि सुनियोजित पद्धतीने पार पाडलं. त्यामुळे पुन्हा एकदा वाचन अड्डा बहरणार अशी मला खात्री आहे. मला वाटतं मनोगत खूप लांबलं. ओव्हर टू यू प्रवीण दादा. धन्यवाद. मी दिसतोय पण मला सगळे दिसत नाही, ठीक आहे. जेव्हा कवितांचा काय आपण लगेच पुढच्या कवितेकडे जाऊया. आमच्या डोंबिवलीच्या कावेरी संगीत मंडळामध्ये अशोक बागवे सरांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. आणि तेव्हा त्यांनी
मराठी कवितेतले दुसरे पसायदान असं एका कवितेला घेऊन भाषण केलं होतं. ती कविता बा.सी. मर्ढेकरांची होती आणि ती कविताच आता आपल्यासमोर कल्पनाताई सादर करतात. मी कल्पना उबाळेंना विनंती करतो त्यांनी कृपया ही कविता सादर करावी. कल्पनाताई. धन्यवाद प्रवीण सर. कवितेचं नाव आहे भंगू दे काठिण्य माझे. कवी आहेत बा.सी. मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. अक्षरा आकार तुझ्या, फुफ्फुसाचा वाहू दे गा. लोभ जिव्हेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. लोभ जिव्हेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या, लाभू दे भाषा शरीरा. धैर्य दे आणि नम्रता दे, धैर्य दे आणि नम्रता दे. पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाजा, तप्त पोलादाप्रमाणे. आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी. आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी. मागण्याला अंत नाही, आणि देणारा मुरारी, आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या, तूही कैसे आणि काय द्यावे. काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन, तूच घेणारा स्वभावे, तूच घेणारा स्वभावे. धन्यवाद. वा. खूप सुंदर. वाह. मला भाऊसाहेब पाटणकरांची आठवण झाली. भाऊसाहेब पाटणकर त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमामध्ये नेहमी शेवटी एक सांगायचे की रिप्लेस झालं, मला ते आता पटकन आठवत नाहीये. पण मला थोड्या वेळाने आठवेल, मी परत ते तुमच्यासमोर सादर करेन. पुढची कविता म्हणण्यासाठी मी अर्चना जोशींना विनंती करणार आहे. मगाशी एक स्टोरी टेलिंगचा उल्लेख झाला की स्टोरी टेलिंग हे आता सगळ्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं झालंय. कवी सुद्धा गोष्टी सांगत असतात आणि अशीच कवीनी कवितेतून सांगितलेली एक गोष्ट आता अर्चनाताई आपल्या समोर सादर करणार. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता म्हणावी. अर्चनाताई. गडबड होते काहीतरी. तुमचा आवाज नाही येते. तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही हेडफोन काढा हवं तर. नाही येते. हेडफोन काढा, पिन काढा आणि पिन काढा ना मोबाईलची. म्यूट आहेत त्या, म्यूटच आहे. डोक्यावरचे दाट राठ, आपल्याला हवे तसे नीट न बसणारे, न वळणारे केस हळूहळू पातळ होऊ लागतात. वळण लागल्यासारखे हवे तसे वळू लागतात. कालांतराने कळतं की केस विरळ होऊ लागले आहेत, मुळं सोडू लागले आहेत, केस गळू लागले आहेत. बाईचंही तसंच. धन्यवाद. वाचनालयावरती खूप लोक पूर्वीपासून कनेक्टेड होती आणि त्या सगळ्यांचा वाचनालय चालवण्यामध्ये खूप महत्वाचा सहभाग होता. असे काही अभिवाचक आहेत की ज्यांचे अनुभव आपण पण ऐकायला पाहिजेत. तर आता मी श्वेता गिरी यांना विनंती करणार आहे की त्यांनी वाचनालयाबद्दलचा त्यांचा अनुभव सादर करावा. मी श्वेता गिरींना विनंती करतोय. श्वेताताई, सुरुवात करा. तुमचा कॅमेरा सुरू करा. नमस्कार. हो नमस्कार. हो नमस्कार. हो. सुरुवातीच्या प्रमाणे समृद्ध कायला मिळाले आहे. वाचक मिळाले ज्यांना अभिवाचन समृद्ध. आम्ही त्या खूप श्वेता. पाहायला मिळतंय. ते रोज मेसेजेस पाहत असते.
आणि खूप दिवसांपासून आहे, पण काही कारणामुळे मला या ठिकाणी साठी मी आणि असे जे वाचनालयावरती पुस्तक लिहिली जात आहेत, कोण अभिवाचन करते. रोजचे जे पेजेस असते ते पाहणे, त्याच्यानंतर वाटते की आपण कुठेतरी मिस करतोय. ही भावना आहे कुठेतरी मनामध्ये. पण या गोष्टी जाणत आहे की 4 पासून जो प्रवास आपण सुरू केला होता, तो आजही खूप छान पद्धतीने सुरू आणि खूप वेगवेगळी पुस्तकं तुम्ही वाचत आहात. त्यावेळेस मी या ठिकाणी त्यांचा की एवढं जॉईन प्रवीण सुयू. प्रवीण सर त्यांचं झालंय. हा आवाज नाही येते बहुतेक त्यांना. एका ह्याच्यामध्ये एका फिल्म मध्ये त्यांची आवडती नटी होती इंग्रिड बर्गमन. त्या कॅरेक्टरचं नाव तिचं त्या पिक्चर मध्ये होतं ग्रेस. पण ते नाव इतकं त्यांना आवडलं की त्यांनी ते नाव घेतलं आणि खरोखर ग्रेस प्रमाणेच त्यांच्या सगळ्या कविता आहेत. त्यांनी खूप सुंदर सुंदर शब्द आपल्या कवितेला, आपल्या मराठी सृष्टीला दिलेले आहेत. अशाच कवीची ही कविता जी आहे, त्यांची कविता आहे चंद्रमाधवीचे प्रदेश या संग्रहातून, आणि त्याच शीर्षकाची ही कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे चंद्रमाधवीचे प्रदेश. तू जाते आहेस चंद्रमाधवीच्या प्रदेशातून, तू जाते आहेस चंद्रमाधवीच्या प्रदेशातून, तुझी सारी निमित्ते आणि फुलांचे शेजार या प्रदेशाच्या काठाशी असलेल्या माझ्या घोड्याच्या समाधीपाशी अंतर्धान पावले. तुझी सारी निमित्ते आणि फुलांचे शेजार या प्रदेशाच्या काठाशी असलेल्या माझ्या घोड्याच्या समाधीपाशी अंतर्धान पावले. चंद्रमाधवीच्या प्रदेशात झाडांची मग्न महाल निर्मनुष्यता. चंद्रमाधवीच्या प्रदेशात झाडांची मग्न महान निर्मनुष्यता, अभेद्य एकेरी एकांतात वाढणारे फुलांचे संघ. अभेद्य एकेरी एकांतात वाढणारे फुलांचे संघ. ऐकिवात असलेल्या पोरक्या दंतकथेतून झरणारे चांदणे. ऐकिवात असलेल्या पोरक्या दंतकथेतून झरणारे चांदणे. जशी लागूच नये, सजूच नये तुझ्या डोळ्यांना मोत्यांची जाळीदार सरणे. जशी लागूच नये, सजूच नये तुझ्या डोळ्यांना मोत्यांची जाळीदार सरणे. चंद्रमाधवीच्या प्रदेशातील निर्जनी वाटांनी तुझी पैंजणे दुखावली, तसे संथपणाने तुझ्या अरण्यमधुर डोळ्यातून राऊळांचे उत्पात कोसळले. चंद्रमाधवीच्या प्रदेशातील निर्झरी वाटांनी तुझी पैंजणे दुखावली, तसे संथपणे तुझ्या अरण्यमधुर डोळ्यातून राऊळांचे उत्पात कोसळले. राहिलेल्यांचे धुके आभाळात मिसळून गेले. राहिलेल्यांचे धुके आभाळात मिसळून गेले. चंद्रमाधवीचे प्रदेश म्हणजे कस्तुरी मोगऱ्याचे सुगंधी विनाश. चंद्रमाधवीचे प्रदेश म्हणजे कस्तुरी मोगऱ्याचे सुगंधी विनाश. अभिशापाने उजळणारी तप्त कांचनाची संध्या माया. अभिशापाने उजळणारी तप्त कांचनाची संध्या माया. तिथून उगवतात माझी सर्व मूक सत्ये आणि चंदनाचे साग. तिथून उगवतात माझी सर्व मूक सत्ये आणि चंदनाचे साग. चंद्रमाधवीच्या प्रदेशात थांबलेली ही विराट संध्याकाळ. चंद्रमाधवीच्या प्रदेशात थांबलेली ही विराट संध्याकाळ. तिचाच एक तुकडा आणि त्याच्या पाताळात निजलेले हृदयभर दुःख. तिचाच एक तुकडा आणि त्याच्या पाताळात निजलेले हृदयभर दुःख. माझा वाटा मी उचलला. माझा वाटा मी उचलला चंद्रमाधवीच्या प्रदेशात. माझा वाटा मी उचलला चंद्रमाधवीच्या प्रदेशात.
चंद्रमाधवीच्या प्रदेशात. धन्यवाद. खूप सुंदर. नेटवर्कच्या कनेक्शनमुळे मला निनिमाताईंची कवितेची सुरुवात करू नाही देता आली. मी तेव्हा एवढंच म्हणणार होतो की ज्यांच्या कवितेला कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावनेशिवाय सुरुवात करावी लागते, अशी कवी ग्रेस यांची कविता. कवी ग्रेस यांची प्रत्यक्ष स्टेजवर मुलाखत घेण्याचं भाग्य मला मिळालं होतं. त्यामुळे ती माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. यानंतर मी उज्ज्वला खोब्रागडे यांना विनंती करणार आहे. त्या पण आपल्या पूर्वीच्या अभिवाचक होत्या, म्हणजे आहेत त्या, आताही त्या आपल्यासाठी वाचतील केव्हा तरी. त्यावेळेस त्यांचे अनुभव काय होते, त्यांना या अभिवाचनातून काय मिळालं, किंवा त्यांना या अभिवाचनाबद्दल काय भावना आहेत, त्या त्यांनी व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. ओव्हर टू उज्ज्वला खोब्रागडे. तुमचा कॅमेरा सुरू करा ना. आवाज येतोय का माझा? सर्वांना नमस्कार. वाचन अड्ड्याला 4 वर्ष झाले. म्हणजे हेच असं वाटतंय आत्ताच आपण कोविडच्या पिरियड मध्ये एक टप्पा आउट, अल्केमिस्ट ह्या पुस्तकांचं वाचन चालू केलं होतं आणि बघता बघता 4 वर्षांनी निलिमाताईंनी फोन करून विशेष सांगितलं की वर्धापन दिन आहे. म्हणजे वर्धापन दिन आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं. सुरुवातीच्या म्हणजे आपण वाचन अड्ड्याची पहिली बॅच, प्रवीण दादा दामले, निलिमाताई, दीपेश दादा, अमित दादा, म्हणजे खरोखर अगदी कधीतरी 5 वाचक असायचे, ऐकणारे श्रोते पण असायचे. म्हणजे तो जो काळ होता अगदी सुरुवातीचा, तर तो आपण अनुभवलेला आहे. आणि या वाचन अड्ड्यावरचं जे अभिवाचनाचं पुस्तक जे माझ्या वाट्याला आलं होतं ते होतं बप्पू काळे यांचं पार्टनर. प्रवीणदादा दामले आणि मी, आम्ही दोघांनी हे अभिवाचन करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात बप्पू काळे हे खूप सुंदर लिहितात, म्हणजे आपण काय बोलणार त्यांच्या लिखाणावर. आणि त्यातल्या त्यात पार्टनर सारखी कादंबरी आमच्या वाट्याला आली की ज्या खूप सूक्ष्म रेषा होत्या त्या, आणि ज्या थोड्या जरी हल्ल्या तरी ज्याचं म्हणतो की आपण त्या अर्थाचा अनर्थ जो आहे तो प्रकार, आणि त्या एका सटल लाईनला येऊन ते अभिवाचन आम्ही दोघांनी करण्याचा प्रयत्न केला, व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न केला. ती एक खूप छान आठवण अजूनही आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या कवींना, लेखकांना सुद्धा आपण मुलाखतीसाठी प्रश्न मार्फत वाचकांशी त्यांचे संवाद साधण्यासाठी बोलायला होतं. त्यातला एक खूप महत्वाच्या लेखिका म्हणजे बीना गवाणकर. माझं सगळ्यात आवडतं पुस्तक एक होता कारभार आहे. तर त्यांना आपण वाचन अड्ड्यावर बोलवलं होतं आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता आला. म्हणजे ही खूप छान आठवण माझी वाचन अड्ड्यावरची आहे. मध्ये जो लोक म्हणजे बालभारतीचा जो एक कार्यक्रम लोक वाचन अड्ड्याने केला होता, तो पण एक खूप छान झाला होता. तर मुळात 4 वर्ष झाले, म्हणजे खूप प्रयत्नातून जी खूप मोठी प्रगती जरी नसली ना, तर एक सातत्य ज्याला म्हणतो ते टिकवणं खूप जास्त महत्वाचं आहे, आणि ते वाचन अड्ड्याला टिकवता आलंय. मला माहित नाही आता कारण यामधल्या बऱ्याच काळामध्ये वाचन अड्ड्याशी आम्ही इतकं वेळ देऊ शकलो नाही, कारण एक स्वयंपाक आणि जेवण हा जो काळ आहे माझा, तो नेमका याच काळामध्ये आहे. तरी प्रयत्न करेल मी पुन्हा एकदा वाचन अड्ड्यावरती येण्याचं. तर वाचक ते अभिवाचक आणि 3 ते 4 पुस्तकं जी काही माझी म्हणजे अगदी सलग व्यवस्थित ऐकली. अल्केमिस्ट खूप चांगलं पुस्तक होतं, एक टप्पा आउट. त्याच्यानंतर तो ते चान, ही पुस्तकं खूप चांगली होती, आणि त्याचं ते आपल्याला ऐकता आलं. तर हे सगळं जे आहे ते वाचन अड्ड्यामुळे आम्हाला मिळालं, आणि वाचन अड्ड्याच्या पुढच्या वाटचालीस अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. म्हणजे खूप हे झाले अगदी की ह्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बरंच काही मिस केलंय. ह्या सगळ्याच गोष्टी हे झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. मोबाईल सुद्धा थँक्यू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही नवीन कवी आपल्या बरोबर जोडले जात आहेत. तर असे एक नवीन कवी आपल्याकडे आज आलेत, देवेश पांचाळ. मी देवेशना विनंती करणार आहे की तुम्ही तुमची कविता म्हणा. मी त्यांना जोडून घेतो आहे.
अं, माझ्याकडे नाव कदाचित चुकीचं आलं काहीतरी, मला इथे वेगळं दिसतंय. देवांश पंचांगी असं नाव आहे. मी नाव चुकलो असलं तर मला माफ करा. कृपया सुरुवात करा. तुमचा कॅमेरा सुरू कराल? नमस्कार सर. अं, तुमचा कदाचित ऑनलाईन वाचण्याचा हा नवाच अनुभव असेल. तुमच्यासाठी हो अनुभव सर. नवा होता आणि आमच्यासाठी एक नवीन कवी होते. मी खूप छान लिहिलं, असंच लिहित राहा आणि पुन्हा पुन्हा आमच्या अड्ड्यावरती येत राहा. यानंतर मी हो शरयू शेंडगे यांना विनंती करणार आहे त्यांची कविता म्हणण्यासाठी. शरयूताईंना मी आता जॉईन करून घेतो. शरयूताई त्यांचं स्वतःचं पुस्तक घेऊन अड्ड्यावरती आल्या होत्या. त्यांनी अड्ड्यावर त्यांचं पुस्तक वाचलं. ते पुस्तक सगळ्यांनी आम्ही खूप अप्रिशिएट केलं, कारण की ते खरोखरीच अप्रिशिएट करण्यासारखंच पुस्तक होतं. पण त्यानंतर इतर पुस्तकांचं वाचन याच्यामध्ये पण तितक्याच मनापासून रंगल्या. मी शरयूताईंना विनंती करणार आहे त्यांनी त्यांची कविता वाचावी. एक मिनिट. शरयूताई, शरीर माईक अनम्यूट करा. माईक. तरी कोपऱ्यात अंगाचं मुटकुळ घेऊन पडलेलं असतं देशाचं भविष्य. जगणं मरणं यातलं अंतर मोजत, सिमेंट खडी आणि वाळू मध्ये कॉन्क्रीटलेलं बालपण शोधत. जगणं मरणं यातलं अंतर मोजत, सिमेंट खडी आणि वाळू मध्ये कॉन्क्रीटलेलं बालपण शोधत. तेव्हा चंद्राकडे झेपले मला असू लागतं. दारातली सौख्याची रांगोळी वाटेतला अडसर वाटू लागते. जगणाऱ्या आकाशकंदीला मागचा अंधार अधिकच व्यापक होतो. फटाक्यांच्या आवाजातही दबलेला एका हुंदका कान बधीर करून जातो. झगमगणाऱ्या आकाशकंदीला मागचा अंधार अधिकच व्यापक वाटतो. फटाक्याच्या आवाजातही दबलेला एका कान बधीर करून जातो. जेव्हा लखलखत्या प्रकाशातही, जेव्हा त्या थोडक्यामधले धुरांचे वलय आभाळाचे टोक गाठताना दिसेल. जेव्हा लखलखत्या प्रकाशातही उष्ट्या थोडक्यांमधले धुरांचे वलय आकाशाचे टोक गाठताना दिसेल आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचा दाह जेव्हा असह्य होईल, तेव्हा टप्प्याखाली चिरडलेलं चिमुकलं पण आम्ही आठवावं. तेव्हा आमच्या प्रगतीच्या टप्प्याखाली चिरडलेलं चिमुकलं पण आम्ही आठवावं. नाजूक निरागस चेहऱ्यावरचं सुकलेलं पाणी पार पुसून टाकावं. अजान अल्लड भावनांना स्पर्श मायेचा असावा. अजान अल्लडांना स्पर्श मायेचा असावा आणि तेजपुंज ज्ञानाचा एक कवडसा त्यांच्या झोपडीत दिसावा. आणि तेजपुंज ज्ञानाचा एक कवडसा त्यांच्या झोपडीत दिसावा. धन्यवाद सर. धन्यवाद. त्या आपल्यासाठी विंदा करंदीकरांची एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत. मी कुठे गेला? प्रवीण सर, मी गदिमांची सादर करते आधी. ओके ओके, चालेल. हा, करू सुरू? हो हो, करा, सुरुवात करा. हो. लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काटचे वांगे आणले, खमंग तयाचे भरीत केले,
निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे माचले, संमेलनची त्यांचे भरले. मिरची खोबरे तीसह ओले तीळ भाजुनी त्यात वाटले. कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले. वासतयांचे हवेत भरले, अंतरी अन्ना अधीर जाहले. भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटून सुरेख तळल्या. कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या. मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या. चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या. भाज्या आल्या आळू घोसाळी, रान कारली वांगी काळी. सुनन तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी. चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी केळी. आजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी. किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे. कुणी आणुनी वाढी वेगे, घवल्या नकुल्या धवल मालत्या. खिरी तयांच्या शोभत होत्या, शेवयांच्या खिरी वाटल्या. आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सर गोडसे रातंब्याचे. भरले प्याले मधुर कढीचे, कणीदार बहुतूप सुगंधी. भात वाढण्या थोडा अवधी. धन्यवाद. वा, सुंदर. म्हणजे कविता करण्याचे वेगवेगळे विषय असतात आणि कवितेमधून अशा प्रकारच्या जेवणाच्या पण गोष्टींची जंत्री न करता त्याचं खूप रसदार वर्णन गदिमांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कवितेमध्ये खूप वेगवेगळे रंग असतात. तसं आम्ही म्हटलं की थोडा विनोदाचा रंग सुद्धा या कवितांमध्ये आला पाहिजे. मग आमच्या नमिताताईंनी ती जबाबदारी घेतली आणि आता नमिताताई आपल्यासाठी एक विनोदी कविता आपल्यासमोर सादर करतात. मी त्यांना सुरुवात करायला विनंती करतो. सगळ्यात आधी वर्धापन दिनासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि व्यक्तिशः आणि अख्ख्या चमू सोबत जे आधीचे अभिवाचक हे बीज रोवणारे आहेत. झालाय का सर? येस, झालं झालं. हा, तुमची बॅकग्राऊंड तुमच्यापेक्षा खूप मोठी दिसते. म्हणूनच मी नव्हता केलेला चालू सर. नाही नाही, ठीक आहे, नाही ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल, हरकत नाही, बोला बोला. चाल हरकत नाही. चलाऊ भगवत गीता, ज्याचे रचयिता आहेत जयकृष्ण ध्याय. धन्यवाद. ज्या काळामध्ये हा गीतेचा अध्याय लिहिला गेला त्यावेळेला जके उपाध्यायांवरती खूप टीका झाली. पण त्या काळामध्ये टीका जरी करत असले लोक तरी देखील खिलाडूवृत्ती बरीच होती, त्यामुळे त्या टीकेपर्यंत मर्यादित राहिलं, त्याच्या पुढे फार गेलं नाही. आजच्या काळामध्ये अशा प्रकारची कुणी लिहिलं असतं तर त्याचं काय झालं असतं खरंच माहिती नाही. आता मी पुन्हा अर्चनाताईंना विनंती करणार आहे, त्या पुन्हा आपल्यासाठी एक कविता सादर करतायत. मी अर्चनाताईंना विनंती करतो. येस, मायक्रोफोन काढू परत. नाही येतोय आवाज, आता बोला. आता येतोय ना? हो. लाट कोरी लाट, लाट कोरी लाट, आता नवी कोरी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता लागली पाठ. लाट कोरी लाट, तर नवीन कोरी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता लागली पाठ. आधी होते शेती करत, होत होते धान. पहाटेला गात होते ओव्या किती छान. अंगण सारवताना आता वाजायची खाट. हवायची उतुमे म्हणून भरलेला काठ. लाट कोरी लाट, चौकोनी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता दिसून आली पाठ. लाट कोरी लाट, चौकोनी लाट. तुमचा आवाज नाही येते. तुमचा आवाज खूप कमी येतोय. हेडफोन काढा आणि वाचा.
पहिल्यापासून वाचू? येस येस, आता बरोबर येतोय, पहिल्यापासून वाचा. आता मला ऐकायला येत नाहीये पण ठीक हा, आहे. पण आम्ही ऐकतोय, बोला बोला. इट्स ओके. लाट पोरी लाट, लाट हा. पोरी लाट, आता नवी पोळी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता दुखून आली पाठ. आधी होते शेती करत, उगवत होते धान. पहाटेला गात होते ओव्या किती छान. अंगण सारवताना आत वाजायची खाट. धावायची उतू नये म्हणून भरलेला काठ. लाट पोरी लाट, चौकोनी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता दुखून आली पाठ. कणिक तिंबून मळून केला गोळा मऊशार. कणिक तिंबून मळून केला गोळा मऊशार. अलगद ठेवता जाळावर पोळी पोळी फुगली फार. त्यावर टाकले थेंब तुपाचे मोजून 108. उतरत नाही पोळी तोवर पुढेच येतं ताट. लाट पोरी लाट, आता षटकोनी लाट. लाट पोरी लाट, आता षटकोनी लाट. 21 पोळ्या लाटता लाटता दुखून आली पाठ. पोट झालं इतकं मोठं भागत नाही भूक. पोट झालंय इतकं मोठं भागत नाही भूक. वाटून वाटून संपलं मेलं उरलं नाही सुख. तुला शिकवलं बाहेर पाठवलं मोकळी केली वाट. लाट पोळी लाट, आता हवं तसं लाट. 21 पोळ्या लाटता लाटता दुखून आली पाठ. धन्यवाद. कवी किरण येलेंची ही कविता आहे. वा, मस्तच. हे आमचे खूप जुने मित्र आहेत. त्यांच्या तुम्ही रुपये आम्ही खुर्दा चिल्लर या कवितेने ते प्रसिद्ध झाले होते. आणि त्यानंतर आता ते सर्वत्र त्यांच्या स्वतःच्या अनेक कवितांनी गाजतायत. मला संदीप बोर्डेंना या ठिकाणी परत बोलवायचं आहे. मला संदीप बोर्डे दिसत नाहीत, आहेत का ते? हॅलो, संदीप हॅलो. बोर्डे. हा, हॅलो. हॅलो. हा, हॅलो. आहात का तुम्ही? हो आहे. पण तुम्ही काहीतरी वेगळ्या नावाने आहात का? मला तुम्ही लिस्ट मध्ये दिसत नाही आहात. मला तुम्हाला पिन करायचं. तर अक्षर मानव वाचन अड्ड्याने मला संधी दिली बऱ्याच वेळा वाचण्याची. आणि मी माझ्या परीने जसं येईल तसं वाचलो. तुमचं मला योगदान वाचन करण्यासाठी सरांनी मला वैयक्तिक कॉल पण केला होता. तो वाचन असं करा त्याबद्दल वाचनाचे. आणि दादांमुळे मी अक्षर मानव वाचन अड्ड्याला जोडलो गेलो. सरांचा परिचय जरा ऑनलाईन कळणार पण आम्ही होते बघा सुख दुःखाला होईल कसं आपण एकमेकाला अक्षर माणूस संमेलनाला पण मी गेलो, तिथं पण काही मूर्ती झाल्या. हल्ली जाणं झालं नाही 2-3 वर्षांमध्ये. खूप प्रयत्न करतो सगळ्यांना एकत्र येण्याचा, एक दिवशी भेटण्याचा. आणि हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचला. मला वाटतं याच्यामध्ये पण तुम्ही आलात आठवणीने आणि बोललात. खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली. आणि तुमच्या बरोबर अभिवाचन केलेले दिवस सगळे आठवले. खूप छान आठवणी आहेत त्या सगळ्या दिवसांच्या. धन्यवाद धन्यवाद. मी यानंतर बाळासाहेब शिरसाट यांना कविता वाचण्यासाठी विनंती करणार आहे. त्यांची कविता वाचून झाली की ते त्या कवितेबद्दल बोलतील. एक मजेदार गंमत आहे त्याच्यामध्ये. तर मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी कविता वाचावी. तुमचा कॅमेरा सुरू करा आणि तुमची कविता वाचा. ठीक आहे. येस, आवाज येतोय व्यवस्थित ना? हो हो हो, व्यवस्थित व्यवस्थित. बोला बोला. ओके, ठीक आहे. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं आपण कायमच मानतो. आणि या मुलीच्या आयुष्याबद्दल एक बाप नेमकं कसा विचार करतो, तिचं जे संपूर्ण माहेरचं जे जीवन असतं ते अगदी 2 कडव्यामध्ये व्यक्त करण्याचा कवीनं प्रयत्न केलेला आहे. ते मी आपल्या समोर सादर करतोय. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग.
मुलगी म्हणजे गुज बोलते, आळवावरचे पाणी ग. सोडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जग. सोडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे. ती वळणावरचा एक विसावा, ती वळणावरचा एक विसावा, पुन्हा नदीचे वाहने ग. सोडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. भातुकलीचा खेळ मांडला, घर बांधले उन्हात. भातुकलीचा खेळ मांडला, घर बांधले उन्हात. पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात. पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात. ती गंधले उनी अशी दरवळली, ती गंधले उनी अशी दरवळली, जसे सुगीचे येणे ग. सोडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, आळवावरचे पाणी ग. सोडून जाते एक कवीच्या तोंडून साहित्य संमेलनामध्ये ऐकली आणि ऐकल्या क्षणी त्यांना ही कविता पाठ झाली. त्यांना या कवितेचे कवी माहिती नाही आहेत. तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्या कवीला नक्की भेटू इच्छितो आणि त्याला आम्ही नक्की या ठिकाणी पाचारण करू की तुमची एवढी एक जबरदस्त कविता आहे की ती एका श्रोत्याला पहिल्यांदा ऐकून एकदाच ऐकून सुद्धा पाठ झाली. अशी खूप सुंदर कविता आहे. तर अशी छान कविता सादर केल्याबद्दल बाळासाहेबांचे खूप मनापासून आभार. यानंतर मी आमच्या वैशाली ताईंना बोलावणार आहे. वैशाली पुणदीकर या आमच्या एक उत्साही कार्यकर्त्या आहेत. त्या खूप मनापासून सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होत असतात आणि खूप चांगलं काम करतात सगळ्यांच्या बरोबर. खूप स्नेहाचे संबंध सगळ्यांच्या बरोबर त्यांचे आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी कविता वाचावी. वैशाली ताई. धन्यवाद सर. आणि आपल्या वाचन अड्ड्याच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळे आपले जुने स्नेही भेटले. सगळ्यांना ऐकून खरंच छान वाटलं. सगळ्यांचे आवाज ऐकले. सुहास दादा तुम्हाला सुद्धा भेटून छान वाटलं. अगदी पहिल्यांदा तुम्ही आला. अजून तुमचं बोलणं ऐकलं नाही, पण सगळ्यांना शुभेच्छा आपल्या वर्धापन दिनाच्या. मी आज महादेवी वर्मांची हिंदी कविता वाचणार आहे. मैं हैरान हूँ. सुरू करते मी. मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ यह सोचकर किसी औरत ने क्यों नहीं उठाई उंगली तुलसीदास पर, जिसने कहा ढोल गवार शूद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी. मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ किसी औरत ने क्यों नहीं जलाई मनुस्मृति, जिसने पहनाई उन्हें गुलामी की बेड़ियां, जिसने पहनाई उन्हें गुलामी की बेड़ियां. मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ किसी औरत ने क्यों नहीं धिक्कारा उस राम को, जिसने गर्भवती पत्नी सीता को परीक्षा के बाद भी, जिसने गर्भवती पत्नी सीता को परीक्षा के बाद भी निकाल दिया घर से बाहर, निकाल दिया घर से बाहर धक्के मारकर. मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ किसी औरत ने लानत नहीं भेजी उन सबको, जिन्होंने औरत को समझकर वस्तु लगा दिया था दाव पर, जिन्होंने औरत को समझकर वस्तु लगा दिया था दाव पर. होता रहा नपुंसक योद्धाओं के बीच,
होता रहा नपुंसक योद्धाओं के बीच समूची औरत जाति का चीरहरण महाभारत में। मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ यह सोचकर किसी औरत ने क्यों नहीं संयोगिता अंबालिका के दीन दहाड़े अपहरण का विरोध आज तक। और और मैं हैरान हूँ, और मैं हैरान हूँ इतना कुछ होने के बाद भी क्यों अपना श्रद्धेय मानकर पूजती है मेरी माँ बहनें। इतना कुछ होने के बाद भी क्यों अपना श्रद्धेय मानकर पूजती है मेरी माँ बहनें। उन्हें देवता भगवान मानकर, उन्हें देवता भगवान मानकर मैं हैरान हूँ, मैं हैरान हूँ उनकी चुप्पी देखकर। इसे उनकी सहनशीलता कहूँ या अंधश्रद्धा, इसे उनकी सहनशीलता कहूँ या अंधश्रद्धा, या फिर मानसिक गुलामी की पराकाष्ठा, या फिर मानसिक गुलामी की पराकाष्ठा। धन्यवाद सर। फारच छान. सुंदर सुंदर वैशालीताई. म्हणजे खरोखरीच खूप विचार करायला लावणारी कविता आहे की स्त्रियांनीच का नाही याच्या आधी आवाज उठवला की हे आम्हाला नको, हे आमचं म्हणजे आमच्यावर अन्याय करणार आहे असं स्त्रियाच का नाही म्हणल्या. हे एका कवयित्रीने म्हणणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि ही आपल्या सगळ्यांसाठी खूप माहिती नाही काय म्हणायचं तर. परंतु आपले वाचनाचे एक वाचक रमण गिरी आपल्या बरोबर आहेत. त्यांना मी आता विनंती करणार आहे कविता वाचण्यासाठी. रमण दादा सुरुवात कराल आहेत ना? हो हो आहे सर. येस. आवाज येतोय माझा? तुमचा आवाज येतोय. तुमचा कॅमेरा सुरू केला का? नाही असू द्या, कॅमेरा नका. नाही 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 आवाज नाही तर तुम्ही कधी दिसणार आम्हाला प्लीज अहो, विनंती दिसलोय. करतो. नाही आता कसं होतं, त्याला काही हरकत नाही, पण माझा कॅमेरा सुरू असताना आवाजामध्ये अडथळा येतो. मला बऱ्याच वेळा अनुभव आलाय, त्यासाठी फक्त सुरू करत नाहीये. ओके ओके ठीक आहे. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या अक्षर मानव वाचन अड्डा. यानंतर डॉक्टर नयन बहादुले यांना मी बोलवणार आहे कविता वाचायला. बहुतेक त्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आपल्याबरोबर जॉईन झाल्यात. त्यांचं वाचन अड्ड्यावरती खूप खूप स्वागत आहे. आज जशा आलात तशा वारंवार पुन्हा पुन्हा येत जा, आमचे कार्यक्रम ऐका. डॉक्टर नयन बहादुले, तुम्हाला मला पिन करायचंय, तुम्ही मला दिसत नाही यात यादीमध्ये. तुम्ही सुरुवात करता का? ओके हो दिसत आहेत. दिसताय मॅडम तुम्ही. ओके त्या मला दिसत नाहीत. ठीक आहे ओके. सर्वांना त्यांना नमस्कार. त्यांना पिन करा ना, कोणतरी करेल का? केले सर त्यांना पिन. मलाच का दिसत नाहीत त्या? ठीक आहे तुम्ही वाचा. आय डोंट नो व्हाय आय कांट सी हिअर. आपल्या अक्षरमानव वाचन अड्ड्याला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज अरुणा चौधरी मॅडम यांनी इथं निमंत्रित केलं आणि त्याच्यामुळे मला इथं आपली कविता वाचनाची संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि वाचन अड्ड्याच्या अनेक सदस्यांना आमच्या लातूरच्या शब्दांकित साहित्य मंच या मंचाशी जोडल्या जाण्याची विनंती करते. आम्ही अनेक वर्षापासून आमचा मंच चालवतो आणि त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम घेतो, ज्याच्या माध्यमातून कवी संमेलन किंवा परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तकावर बोलू काही, हिंदी आणि मराठी दोन्ही कार्यक्रम आम्ही घेतो. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. पुस्तकावर बोलू काही जसं आम्ही मराठीमध्ये घेतो तसंच किताबें कुछ कहना चाहती है इस प्रकार से हिंदी में कार्यक्रम लेते हैं और कवि सम्मेलन भी लेते हैं हिंदी में. हिंदी बेल्ट के बहुत ज्यादा मान्यगण कवि हमारे मंच पर आकर गए हैं. हिंदी और मराठी दोनों के बहुत नए और प्रस्थापित जो साहित्यिक है वो भी हमारे मंच पर आकर गए हैं.
और उनकी साहित्य कृतियों पर हमने संवाद भी रखा था। माझी रचना घेते। दाम काव्य प्रकारातील अष्टाक्षरी आहे ही। बहर. ठेवा धरणीचा सखे खोल जपून ठेविला, ठेवा धरणीचा सखे खोल जपून ठेविला, तिच्या सौभाग्याचा ठसा जन्मोजन्मी राखी आला. ठेवा धरणीचा सखे खोल जपून ठेविला, तिच्या सौभाग्याचा ठसा जन्मोजन्मी राखी आला. जन्मोजन्मी राखी येला आठवणी साठवणी, जन्मोजन्मी राखी येला आठवणी साठवणी, आली मोहरून धरा येई मनात दाटवणी, आली मोहरून धरा येई मनात दाटुनी, येई मनात दाटुनी आठवांचा गबहर, येई मनात दाटुनी आठवांचा गबहर. मखमली आयुष्याला नको लावू ग नजर, मखमली आयुष्याला नको लावू ग नजर, नको लावू ग नजर मन फुलत गोजिर, नको लावू ग नजर मन फुलत गोजिर, पिकट डोलत अंगणी तन आतुनी साजर, नको लावू ग नजर मन फुलत गोजिर, पिकट डोलत अंगणी तन आतुनी साजर, तन आतुनी साजर सृष्टी नटली जोमान, तन आतुनी साजर सृष्टी नटली जोमान, फुटे तरुल धामन झाले तृप्त अंतर्मन, फुटे तरुल धामन झाले तृप्त अंतर्मन, झाले तृप्त अंतर्मन. धन्यवाद. खूप सुंदर सुंदर, छान छान. आमचा हा वाचन अड्डा हा पण ऑनलाईनच आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या अड्ड्यावरती जॉईन व्हा आणि तुमच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवा. आमचेही श्रोते आणि आम्ही सुद्धा तुमच्या कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी होऊ. खूप खूप धन्यवाद आज निश्चित तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. येस. निश्चित. यानंतर मी निलिमाताईंना पाचारण करणार आहे. निलिमाताईंचा एक नवीन गुण आम्हाला नव्याने समजला परवाच, आम्हाला तोपर्यंत माहिती नव्हता. निलिमाताई स्वतः उत्तम कवयित्री आहेत आणि त्यांची एक कविता आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या आवाजात. मी निलिमाताईंना विनंती करतो. धन्यवाद प्रवीण दादा. खूप गुण उधळलेत आपण. तर मला असं वाटतं की कविता सुचते, खूप संवेदना अगदी खूप अगदी दाटून आल्यावर, वेदना दाटून आल्यावर कविता सुचते. पण ती कविता मुक्त छंदात असते आणि मला माहित नाही तुम्हाला विश्वास बसेल की नाही. एखादं गाणं डोक्यात असतं आणि त्या गाण्याच्या तालावर मीटरमध्ये सुचलेली ही मला पहिली कविता एकटाकी, आणि त्याला मी चाल लावलेली आहे. ते गाणं तुम्ही सांगा मला कोणतं असेल. पण कारण असं झालं की 2010 साली मी ही कविता लिहिली होती. बातमी अशी वाचली की एका नवऱ्यानेच बायकोला आणून इकडे वेश्यागृहात विकलं, आणि मग त्याच्यावरनं तेच सारखं डोक्यात डोक्यात डोक्यात, आणि तेच तर ती कविता मला सुचली, तर ती मी ऐकवते तुम्हाला. ढग पांघरून शांत नभ, गाढ झोपलेले ढग पांघरून शांत नभ, गाढ झोपलेले वारा उसळून गेला, वारा उसळून गेला, स्वप्न काल पाहिलेले, स्वप्न काल पाहिलेले, काळोखात या धुक्याच्या वाट मला सापडेना, काळोखात या धुक्याच्या वाट मला सापडेना, मन दीप पेटवून देही चेतवून बळ, देह टाकीतो पावले प्रार्थनाच्या अंधारात, पण हाय रे दैवा, पण हाय रे दैवा, पावला खाली गर्द शेवाळे शेवाळे वारा
उसवून गेला, वारा उसवून गेला स्वप्न काल पाहिलेले ढग पांघरून शांत नभ गाढ झोपलेले निसरड्या रस्त्यावर जाळे टाकून शिकारी लचके तोडाया तयार किती श्वान आणि कोल्हे निसरड्या रस्त्यावर जाळे टाकून शिकारी लचके तोडाया तयार किती श्वान आणि कोल्हे दूर पल्याडगिरीच्या दिसे नभ उजळले दूर पल्याडगिरीच्या दिसे नभ उजळले वाटे धावू त्या दिशेने हो वाटू धावू त्या दिशेने वर दाट पुन्हा नभ झाकोळले वारा उसमून गेला वारा उसमून गेला स्वप्न काल पाहिलेले वारा उसमून गेला स्वप्न काल पाहिलेले ढग पांघरून शांत नभ गाढ झोपलेले वारा उसमून गेला स्वप्न काल पाहिलेले. धन्यवाद. अतिशय सुंदर खूप खूप नीलिमाताई, सुंदर, फार छान. खूपच सुंदर कविता. आणि अशा तुम्ही लिहित जा आणि अशा अनेक कविता पुन्हा पुन्हा म्हणत जा, अशा तुम्हाला परत एकदा विनंती आहे. या आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतो आहोत. मी कल्पनाताईंना विनंती करणार आहे की या कार्यक्रमामधली अ, अखेरची कविता तुम्ही आमच्यासाठी सादर करणार आहात. मी कल्पनाताईंना विनंती करतो. प्रवीण सर, तुमची स्वरचित राहिली ना कविता घ्यायची? नाही, आता खूप वाजले, 10:35 झाले. सुरुवात करूया आता. मी परत केव्हा तरी वाचन कविता नक्की. मी ह्याच्याऐवजी आणखी 4 कविता अजून पुढच्या वेळेला. नाही सर, तुम्ही वाचा कविता आधी. तुम्ही परत सादर करा. नाही 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 नाही, नाही. खूप उशीर झालाय, नको. ऐका, मी परत केव्हा तरी वाचन कविता. बोला. बरं, चालेल. मी Yes, yes. कविता सादर करते विंदा करंदीकरांची. आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. सुंदर. वा. नवीन कवी आपल्यापाशी या कार्यक्रमामुळे जोडले गेलेत. त्यांनी पुन्हा वारंवार या कार्यक्रमामध्ये यावं, पुन्हा आमच्यावर जोडून घ्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करत. उद्या याच वेळेला पुन्हा आपण वर्धापन दिनाचा पुढचा कार्यक्रम सादर करणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा आपण ऐकणार आहोत. तर उद्या सुद्धा आपण सगळ्यांनी जरूर हा कार्यक्रम अटेंड करावा अशी मी विनंती करत. आणि अशाच प्रकारे वाचन अड्ड्यावरचं तुमचं प्रेम वृद्धिंगत राहू देत, असंच चालू ठेवा. आम्हाला सगळ्यांना त्या प्रकारचा उत्साह द्या आणि तुम्ही देखील सहभागी होऊन वाचनामधला आणि वाचनामधला आनंद लुटा. मी मुद्दाम नमूद करेन की ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे खूप दूरदूरच्या ठिकाणाहून अगदी दुर्गम भागामधून सुद्धा मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि त्यातली खूप आनंदाची गोष्ट अशी आहे, मी असं असं मी माझं निरीक्षण आहे की
एरवी कधी बोलायला मिळणार नाही, बोलता येणार नाही. पण या ठिकाणी खूप आपल्या भगिनी ताई या ठिकाणी बोलत्या झाल्या. कारण या ठिकाणी त्यांचा चेहरा बघणारं कोणी नव्हतं. त्यांचं म्हणणं चूक आहे बरोबर आहे असं ठरवणारं कोणी नव्हतं. त्यांना बोलण्यासाठी अडवणारं कोणी नव्हतं. त्यामुळे अनेक भगिनींना, अनेक तायांना या ठिकाणी त्यांची मतं मांडता आली. कशी असतील तशी, पण त्यांना मतं मांडण्याचं एक स्थान मिळालं, एक व्यासपीठ मिळालं. हा मला वाटतं की आमच्या वाचन अड्ड्याचा खूप मोठा फायदा लोकांना झाला आणि ते वाचन अड्ड्याचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. चांगलं साहित्य माणसाला आयुष्य शिकवतं, आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवतं आणि आयुष्यातल्या सुखदुःखाच्या सगळ्याच गोष्टींना साक्षीभावानं जाणं आणि त्या गोष्टींचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेणं हे शिकवत असतं. अशा या पुनःप्रत्ययाच्या आनंदासाठी आपण पुन्हा उद्या भेटूया याच वेळेला. तर आपण सर्वांनी जरूर उद्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमुळे खूप संपन्न झाला, खूप यशस्वी झाला. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून परत परत आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या रात्री. नक्कीच नक्कीच प्रवीण दादा, खूप मस्त होस्टिंग, खूप छान, सगळं मस्त झालं. कार्यक्रम खूप छान झाला. योगिता, तुला बघून फार आनंद झाला मला. सुहास ढोकळे दादा, येत जा हो हो. मॅम. एमपीएससी ची तयारी कशी चालू आहे सुहास दादा? योगिता कशी आहेस? बरी आहे मॅम, तुम्ही कशा आहात? मी मस्त. योगिता एक कॉलेज कुमारी म्हणून आपल्याला जॉईन होती, आता तिचं लग्न नाही झालंय. का, अजून लग्न झालं. ओके ओके. आणि तुम्हाला बघून मला खूप खूप आनंद झाला मॅम एवढ्या दिवसाने. हो मग, पण तू येत जा वाचन अड्ड्यावर, आम्हाला बरं वाटतं, हो तुझी हो आठवण येते हो आम्हाला. हो हो सुहास मॅम हो. दादा कुठे असतात? सुहास दादा म्हटलं की अमृतवेल मधले नायक आठवतात. वैशाली ताई म्हटलं की हो ते अमृतवेल आठवतं. नायिका आठवते आम्हाला. म्हणजे ही पार्टनर म्हणलं की आम्हाला प्रवीण दामले आणि उज्ज्वला ताई आठवतात. म्हणजे ती ती हो कॅरेक्टर ही लोक जगली आहेत. आणि 3000 टाके म्हटलं की डॉक्टर पायल एक होत्या आणि श्वेता गिरी एक होत्या. त्या दोघींनी मिळून हे पुस्तक वाचलं होतं. खूप सुंदर. तो हम्म. छान तर कधीच विसरू शकणार नाही श्वेताच्या आवाजातलं. हो खूप हो. सुंदर, खूप सुंदर. मला वाटतं ना, हे जुन्या अभिवाचकांनी यावं आणि पुन्हा एकदा आपल्या वाचन अड्ड्याला समृद्ध करावं. आपल्या सगळ्या नवीन कार्यकारिणीलाही ऐकू देत की तुम्ही किती छान वाचता. अर्थात सगळेच छान वाचताय, पण तुमचीही आम्हाला तेवढ्याच आतुरतेने आस आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा वाचन अड्ड्यावर उपस्थित व्हा. हा सुहास दादा, बोलू नका, फक्त टाईप करा. आम्हाला माहितीये तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करता. ओके ओके. नक्की नक्की ओके निलिमा ओके. मॅडम, नक्की येऊ. नक्की नक्की या. निलिमाताई, एकच सांगते मी, मला तुम्ही वाचलेलं रुढीबाज आभाळ, चिमुटभर रुढीबाज आभाळ, कस लागला होता ऍक्च्युली. नक्कीच नक्कीच खूप भारी, खूप भारी झालं सविता होतं ते. ताई, तुम्ही पण येत नाही हल्ली वाचन अड्ड्यावर? नाही, येते मी, बडबड कमी करते थोडीशी. थोडं वेगळ्या वेगळ्या. मला हा, हसू कारण आलं माझं ग ते, मनापासून, सॉरी. नाही नाही, माझा तो प्रॉब्लेम कसा आहे की मी बोलायला लागले की थांबत नाही हो, तो प्रॉब्लेमच आहे, जरा वाईट आहे ते. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे, चालेल. भेटूया पुन्हा एकदा उद्या. कथारंग ऐकायला या मस्तपैकी. नक्की 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 आहे मी. थांबूया प्रवीण सर आता.